मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. तासगावात माजी खासदार संजय काका पाटील यांनी जोरदार कमबॅक केलाय. नगराध्यक्ष पदासह तासगावच्या पालिकेवर सत्ता आणण्यात संजय काकांना मोठं यश आलंय. एकूण 24 पैकी 13 जागांवर संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने बाजी मारली आहे. तर उरलेल्या 11 जागांवर शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला यश आलंय. तर तासगाव मधील लक्षवेधी उमेदवार सतीश लिंबळे यांचा देखील मोठा विजय झालाय. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत 12 प्रभागातून नगराध्यक्ष व 24 जागेवर निवडणूक पार पडली. त्यानुसार माजी खासदार संजय काका पाटील यांनी जोरदार कमबॅक करत आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया बाबासो पाटील यांच्यासह 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर उरलेल्या 11 जागांवर शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या पॅनेलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया बाबासो पाटील यांना केवळ 99 मतांनी विजय प्राप्त झाला असला तरी तासगावची सत्ता राखून संजय काका पाटील यांनी जोरदार कमबॅक केला आहे. बघूया या प्रसंगी स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 10 मधील विजयी उमेदवार सतीश लिंबळे नेमके काय म्हणतायत. तासगाव नगरपालिकेची निवडणूक आज खऱ्या अर्थानं पार पडलेली आहे. आज मतमोजणीच्या दिवशी तासगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्वाभिमानी विकास आघाडीच्या दोन्ही सीटा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. तर आज प्रभाग क्रमांक 10चे जे अ गटाचे उमेदवार आहेत सतीश किसन लिंबळे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. तर विजयाच्या गुलालात रंगताना त्यांना काय वाटतंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. खरं तर आज विजयाचा गुलाल आपल्या अंगावर दिसतोय. प्रचाराच्या दरम्यानसुद्धा आपण प्रभागातील विकासाच्या कामासंदर्भात चर्चा केली होती आणि आज आपण निवडून आलात. तर प्रचाराच्या दरम्यान झालेली विकासाची कामं बोलणं आणि आजचं आणि आजपासूनचं पुढचं, तर याबद्दल काय धोरण असेल आपलं? सर्वप्रथम माजी खासदार संजय काका पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, सो ज्योतिताई काकी पाटील या सर्वांनी जो माझा विश्वास दाखवला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10मधून सर्व माता भगिनी, माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सहकारी यांनी रात्रीचा दिवस करून हा विजय खेचून आणला आहे. हा विजय मी सर्वप्रथम माझ्या प्रभाग क्रमांक 10मधील सर्व मतदार माता भगिनींना समर्पित करतो. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जो माझा विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं यासाठी मी आपल्यासाठी कटिबद्ध असेल. पर निवडणुकीपूर्वी जी आपणासमोर आश्वासन दिली होती ती 100% पूर्ण करण्याची मी आपल्या सर्वांना शब्द देतो. जास्तीत जास्त प्रभागासाठी वेळ खर्च करणं त्याला मी प्राथमिकता देतो. खरं तर राजकारणात नव्या माणसाला त्रास होत असते असं आपल्याबाबत चर्चा होते. अगदी संपूर्ण तासगाव शहर असेल किंवा तालुक्यामध्ये बोललं जात होतं की राजकारणात आपण नवीन आहात आणि विजयाच्याकडे झुकताना, विजयाकडे जात असताना बऱ्याच अडचणीला सामोरे जावं लागणार आहे अशी चर्चा होते. तर नेमकं त्याबद्दल काय सांगणार? खरं तर ही माझी उमेदवारी नसून प्रभागाची पूर्ण प्रभाग क्रमांक 10ची उमेदवारी होती. अशा पद्धतीनं सर्व काका गटातील सर्व साथीदारांनी मला आशीर्वाद दिला. एक संघ राहिले, कोणताही गट तट न बांधता प्रभाग क्रमांक 10मधील सर्व माता भगिनींनी जो आशीर्वाद दिला त्यामुळे हा विजय सुकर झाला. येणाऱ्या काळामध्ये कोणताही गट तट न बांधता प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं हीच प्राथमिकता मी देणार आहे. खरं तर आज आपण सतीश लिंबळे यांच्याकडे बघत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आपल्याला पाहायला मिळतात. खरं हे आनंदाश्रू हे नेमकं काय आहे? खरं तर व्यवसायातून या राजकारणात येणं आणि हा विजय सुकर करणं खरं इतकं सोपं नाही. परंतु हे प्रत्येकानं ह्यातनं जे कष्ट दाखवले त्यामुळे हे सोपं झाले.
पण येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त एकसंघपणे कसं काम करता येईल, सर्वांना सोबत कसं घेऊन जाता येईल यासाठी मी कटिबद्ध असेल. एकंदरीत प्रभाग क्रमांक 10च्या जो विकास आहे तो सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलं आहे आणि त्या पद्धतीने ते पुढे जातील असाही या ठिकाणी त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. जिओ मराठी ते धडक ते धडक.